म्हणजे ही वीरभूमी आहे. बंगालात गेलात म्हणजे ती क्रांतीभूमी आहे. तसं कोकणात आलं म्हणजे ती संगीत भूमी आहे. अगदी या लहान लहान असलेल्या मुलांच्या जवळ असलेली जाण आणि असलेलं कौशल्य हे पाहिलं म्हणजे असं वाटतं कोकणातच राहावं. राहणार नाहीये. कुंडली असं 2 मिनिटं सगळ्यांनी प्रेमाने भजन करा.
मी छोटासा उत्तरंग 12:40ला जन्मकाळ आपल्याला करायचा आहे. 2 मिनिटे म्हणजे रघुवीर रघुवीर स्वरूप सुंदर सीताराम सीताराम. रघुवीर रघुवीर स्वरूप सुंदर सीताराम सीताराम. आपण थोडक्यात मीमांसा केली की पातकांचा भार वाढला, अधर्म माजला, म्हणजे त्याचा या अवनीला, या पृथ्वीला अत्यंत त्रास होतो, त्याचा भार होतो. मंडळी, हे असलेलं जे पुराणाचं विधान आहे, हे विधान नवीन काळामध्ये आपल्याला तपासून पाहण्यासारखं आहे की प्रवृत्ती बिघडली की त्याचा पर्यावरणावर आणि निसर्गावर काय परिणाम होतो. मंडळी, हा संशोधनाचा विषय आहे बरं का. आणि याच्यावर संशोधन व्हावं नव्हे होईल. आणि ते जर समजा झालं तर आम्ही जन्मकाळाच्या कीर्तनामध्ये जे सांगतो मंडळी, ती गोष्ट आपल्याला विज्ञानाच्या भूमिकेतलं पटेल. काय सांगणं आहे आमचं? पृथ्वी जर जर झाली, अहो पृथ्वी जर जर झाली, गेली ब्रह्म्यासी वृत्त कळवाया, आळवाया परमात्मा, आळवाया परमात्मा, सद्भावे तन्मती सवळवाया. राम 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 हरे हरे, राम 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 रघुराम, राम 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 सीतापते राम. असे त्रेतायुगामध्ये त्रेतायुग संपत आले. हे सगळे अवतार जे आहेत ते प्रत्येक युगाच्या शेवटी येतील. कृष्णावतार सुद्धा द्वापार युगाच्या शेवटी आहे. कृष्णावतार संपला आणि कलियुगाची सुरुवात.
त्रेतायुग संपलं. त्या त्रेतायुगाच्या शेवटी हा रामावतार. त्रेतायुग संपलं आणि मग द्वापार युगाची सुरुवात झाली. तेव्हा त्या अवस्थेमध्ये ब्रह्मदेवाकडे स्वरूप धारण करून आणि सांगितलं, सारे विश्व तुझे, हे विधात्या, सारे विश्व तुझे, कितेक करिसी निर्माण या भूतली, आणि रक्षाया सकला न शक्ती उरली, सारी पहावेची. आता मला सहन होत नाही. उन्मत्त झाले ते रावणाधिक, अत्यंत उन्मत्त होऊन त्यांनी चालवलेला जो भ्रष्टाचार आहे तो आता मला सहन होत नाही. देव देवतांची, साधू संतांची, ऋषी मुनींची होणारी जी कुचंबण आहे ती आता मला सहन होत नाही. तेव्हा काहीतरी उपाय कर. ब्रह्मदेव म्हणाले, मुली, नाही, मी तुला निर्माण केली, सगळं काय मी निर्माण करतोय खरंय, पण तुला खरं सांगू का, मी निर्माता नाही, मग मी प्रकाशक आहे. कुंडली प्रकाशक आहे. हे निर्माण करणारा ज्याच्या इच्छेनं निर्माण होतो तो वेगळाच आहे. आपण त्याच्याकडे जाऊया. कोण आहे तो? तो म्हणले भगवान महाविष्णू. त्याच्याकडे जाऊया आपण. आणि म्हणून पृथ्वी, ज्या ज्या देवतांचे आविर्भाग बंद झालेले होते, यज्ञात मिळायचे, ते सगळे भगवान कुठे राहतात? तर मंडळी सागरात राहतात. त्या सागराला काय म्हणतात? क्षीरसागर, किंवा दुसरं त्याला नाव आहे नारा. ज्या पाण्यात भगवान राहतात, ज्या समुद्रात भगवान राहतात, त्याला क्षीरसागर जरी म्हणत असले तरी सुद्धा ते जे पाणी आहे त्या पाण्याला म्हणतात नारा. बरं का? त्या नारा नावाच्या जलात राहतो म्हणून याचं नाव नारायण असं. बरं, सगळेजण आले आणि भगवंताची प्रार्थना करायला. अरे धाव रमापती ज्ञान विलासा, धाव रमापती ज्ञान विलासा, धाव रमापती ज्ञान विलासा, पूर्ण परात्पर शांती निवासा, पूर्ण परात्पर शांती निवासा, धाव रमापती ज्ञान विलासा, धाव रमापती ज्ञान. राक्षस जाणीती काय करावे, राक्षस जाणीती काय करावे, राक्षस जाणीती काय करावे, दुःख निधी प्रति ते वितरावे, दुःख निधी ते वितरावे, चित्त किती कवरो धरावे, चित्त किती, चित्त किती कवरो धरावे, धाव विभो तोड विभो, तोड विभो भयदायक माझा, धाव रमापती ज्ञान विलासा, धाव रमापती ज्ञान विलासा, धाव रमापती ज्ञान विलास. ही प्रार्थना ऐकली भगवंताने. शेषांना सांगितलं आपल्याला बोलावते त्यांच्यापर्यंत चला बरं जरा. आणि समुद्राच्या तीरापर्यंत भगवान आले आणि प्रसन्नपणाने दर्शन दिलंय महाराज या सगळ्यांना. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं
सर्व लोकैकनाथ श्री लक्ष्मी नारायण गोविंद. सगळ्या देवांनी ब्रह्मदेवांनी पृथ्वीवर काय अनाचार माजलाय तो सांगितलं. भगवंतांनी ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्यानंतर असं का म्हणजे आता अवताराची वेळ झाली वाटतं, ठीक आहे अवतार घेतो मी. मंडळी असं तडकाफडकी काम कधीही परमात्मा करीत नाही. दैवी काम जे असतं ते विचार विवेकपूर्वकच असतं. उठले सुटले मनात आलं जावं आणि निघाले रात्री 3 वाजता आईस्क्रीम खायला. कुंडली ही असली कामं परमात्म्याची नाही. अवतार घ्यावा लागेल असं जेव्हा वाटलं किंवा आजची जेव्हा गरज निर्माण झाली तेव्हा भगवान हळूच स्वतःच मुख त्यांच्या मस्तकावर फणा धरून बसलेले जे शेष होते त्या शेषराजांच्या कानाजवळ. तुम्ही म्हणाल बुवा सापाला कान नसतात एवढंही तुम्हाला कळत नाही का? सापाला कान नसतात पण त्याची त्वचा कानाचं काम करते. सर्पाच्या त्वचेला मंडळी वातावरणात निर्माण होणाऱ्या ज्या ध्वनींची लहरी ज्या आंदोलन आहेत ती त्या सर्पाच्या त्वचेला कळते आणि त्याला त्वचेतनं ऐकायला येतं. स्वतंत्र कान जरी त्याला नसले तरी त्वचेतनं त्याला ऐकायला येतं. म्हणून त्याच्या तोंडाजवळ तोंड नेलंय भगवंतांनी शेषाच्या. सगळं सांगायला लागतो. नाही तुम्हाला सांगतो नवीन शिकलेले बाकीच्या शंका त्यांना काही चांगल्या शास्त्राच्या येत नाही. या असल्या शंका आहेत. सापाला कान नसतात मग त्याच्या कानाजवळ तोंड नेलं असं. अरे कुठेही तोंड नेऊन तुला काय करायचंय कुंडली. आणि बोलायला लागले मग अनंतासी म्हणे अनंत अवतार घेऊ त्वरित. हे अनंता, हे अनंत कोणाचं नाव आहे? भगवंताचंच आहेच आहे पण शेषालाही अनंतच म्हणतात बरं. आपण भाद्रपदात जे अनंत व्रत करतो ते शेषाचं व्रत आहे. मग अनंतासी म्हणे अनंत अवतार घेऊ त्वरित करू दुर्जनांचा निपात संत सज्जन रक्ष पै. याल ना? शेषराज म्हणाले येतो. प्रभू आपण म्हटलं मी नाही म्हटलं असं झालंय. येतो. तुमचा अनुचर म्हणून येतो, तुमचा अनुज म्हणून येतो, तुमचा बंधू म्हणून येतो, तुमचा सेवेकरी म्हणून येतो. अशी जेव्हा त्या अनंतानं संमती दिली त्यावेळेला भगवान त्या जमलेल्या सगळ्या सुरवरांकडे वळले आणि मग त्यांना आश्वस्त केलं. तोपर्यंत आश्वासन दिलं नाही. आपली शक्ती काय, आपल्याबरोबर कोण येणार आहे याची निश्चिती झाल्याशिवाय हो हो करूया असं आश्वासन दिलं नाही. मग आश्वासन दिलं निर्वैर करीन तुम्हा सुरांना अधर्म नाशीन हरीन विघ्ना. ती ऐकुनी ईशगिरा स्वकरणी निश्चिंतता ते वरिली सुरा. काय अमृतासारखे गोड शब्द आमच्या कानावर पडले. प्रभू तुम्ही अवतार घेणार? हो नक्की घेणार. सगळ्यांना बरं वाटलं पण तुम्हाला सांगतो की देव असो नाही तर मानव असो नाही तर दैत्य असो एकदा समूह जमला म्हणजे त्याच्यात 2, 4, 5 जण तरी कुचकट असतातच. अगदी याला काही अपवाद नाही. कथा कीर्तन प्रवचन सगळी ह्याच्यात असतातच काही. आणि तुम्हाला खरं सांगू का असे कुचकट असल्याशिवाय रंगही भरत नाही. कुंडली त्या समूहामध्ये होते काही जण शंकेखोर. ते म्हणले नाही अवतार घेऊ असं म्हणाले पण कुठे केव्हा कसा हे तपशील विचारा. तपशील ती कुजबुज ऐकली भगवंताने. थांबा थांबा निर्वैर करीन तुम्हाला कुठा अवतार घेणार आहे सांगतो. मी अवतरेन अरे मी अवतरेन रघुचात कुळी सारे सारे तुम्ही वनचर भाप सारे. मी रघुकुळाच्या ठिकाणी जन्माला येईन
पण माझ्या या अवताराला सहाय्य करण्यासाठी आपण वनचर व्हावं, वानर व्हावं. म्हणून सगळ्या सुरवरांनी आपले अंश असलेले वानर मंडळी अगोदर जन्माला घातले. आपण जी कथा ऐकली रामकथा, ती किष्किंधेतली असलेली सगळी वानर सेना जी आहे, हे सगळे वानर सामान्य वानर योनीत जन्माला आलेले नाहीत, मग हे सगळे ईश्वरी अंश आहेत. म्हणून एवढा अपाट पराक्रम घडला त्यांच्या हातून. सारे तुम्ही वनचर बाप सारे, मारो दुष्ट रक्षण करू सज्जनांचे. आणि हे ऐकता सुरसमुच्चय सज्जनाचे. आनंद झाला सुरवरांना. आता रघुकुळात काय चाललं? रघुकुळात भगवान जन्माला आले इक्ष्वाकू वंशामध्ये. हे कुळ कसं आहे मंडळी? कालिदासानं या कुळा संबंधाने एक महाकाव्य लिहिलंय, वाचण्यासारखं आहे. इतिहास म्हणून वाचा, काव्य म्हणून तर त्याचं सौंदर्य सुंदर आहेच आहे. संस्कृत साहित्याचा उत्तम नमुना म्हणून त्याचा उत्तम आदर्श आहेच आहे. पण इतिहास म्हणून वाचा. या रघुवंशाचा जो इतिहास कालिदासानं लिहिला, जो सांगितला, काय एकापेक्षा एक थोर राजे हो. नाही, खरंच चांगलं अपत्य जन्माला यावं असं जर वाटत असेल तर याच्यासाठी मंडळी पितरांचीच पुण्याई लागते. आणि अपत्यासंबंधी जर काही गोंधळ, काही अडचणी जर निर्माण होत असतील, निश्चित पितृदोषच असतो. कुंडली. त्याच्यामुळे उत्तम प्रजा, उत्तम अपत्य निर्माण व्हावं, ही घराण्याची, ही पितरांची असलेली पुण्य आहे. राघवाचा वंश काय पुण्यवानाचा हरिश्चंद्रापासून असलेला वंश आहे महाराज. त्या वंशामध्ये दशरथ नावाचा राजा आहे. त्याला म्हणे 360 राण्या होत्या. आपल्याला एक सांभाळता सांभाळता मुश्किल. कुंडली. त्या 3 पट्ट राण्या होत्या. पण राजाच सौख्य काही. तशी एक मुलगी झाली होती, त्याला शांता तिचं नाव. त्यांनी रोमपाद नावाच्या आपल्या मित्राला तिला दत्तक दिली, असा उल्लेख आहे वाल्मिकी रामायणामध्ये. पण त्याला मूल बाळ काही नाही, पुत्र नाही. राजास सौख्य काही प्राप्त न झालेच पुत्र रत्नाचे. आणि यास्तव विषाद मानी आचरिल्या सकल पुण्य यत्नाचे. राजा अत्यंत दुःखी आहे. राजा अत्यंत दुःखी आहे. तेव्हा रामविजयामध्ये कथानक असं सांगितलंय. वाल्मिकी रामायणात अशी आलेली नाही कथा. श्रावणाच्या कथेचा जो उल्लेख आहे तो इतर रामायणांमध्ये रामजन्माशी संबंधित आहे. आणि वाल्मिकी रामायणामध्ये मात्र राम वनवासात गेल्यानंतर दशरथानं जो विलाप केला, जो शोक केला, त्या ठिकाणी तो कौशल्याला सांगतो की माझ्या हातून असं असं मागे पाप झालं. एक मुलगा आणि त्याचे 2 आई बाप हे माझ्याकडनं मारले गेले. त्यांनी मला जो शाप दिला, त्या शापाचा परिणाम म्हणून मला माझ्या पुत्रांचा वियोग झालाय, असा वाल्मिकी रामायणात उल्लेख आहे. बाकीच्या रामायणांमध्ये मात्र ही श्रावणाची असलेली कथा रामजन्माला जोडून आली. तेव्हा आपण परंपरेने म्हणाले सगळंच ऐकावं हो महाराज, हेही ऐकावं, तेही ऐकावं. सरते शेवटी कथा कोणाची? रामाची. हे एकदा अंतःकरणात फक्त असलं म्हणजे हे काय म्हणतात, ते काय म्हणतात, ते काय म्हणतात, त्यांनी शंकित होण्याचं आणि गोंधळून जाण्याचं काही कारण नाही. रामावर प्रेम असलं म्हणजे त्याच्या सगळ्याच कथा आवडतात. कुंडली हे सूत्र. तो मूल बाळ काही नाही, या विवंचनेत दशरथ आहे. ते एके रात्री स्वमहाली झोपलेला. तब दशरथाने स्वप्न देखिले. त्याला स्वप्न पडलं. काय पडलं? दोघा पुरुषा आपण वधिले आणि एका स्त्रियेशी मारिले कारण नसता. 3 निरपराध जीवांचा आपल्याकडनं वध झाला, त्यात एक स्त्री आणि 2 पुरुष आहे. असं स्वप्न पाहिल्याबरोबर दशरथ घाबरला. पाप भिरू जे असतात त्यांना स्वप्नात जरी पाप घडलं तरी सुद्धा त्या पापाचं भय वाटतं.
आणि निगर व्यक्ती जे असतात मंडळी, त्यांनी 50 खून जरी केले आणि बॉम्बस्फोटानं हजारो माणसं जरी मारली तरी त्यांना अजिबात लाज वाटत नाही त्या गोष्टीची. इतका फरक आहे. पाप भिरू माणसं दशरथ शुद्ध कुळात जन्माला आलेले, स्वप्नात निरपराधानं आपण मारलं हे पाहिलं. दररोज घाम फुटला, अंगा जागा झाला आणि धावत कैकेयीच्या महालात आला. सांगितलं असं असं मी स्वप्न पाहिलं. ती अत्यंत विवेकी राणी आहे बरं कैकेयी. तिचा जो पुढे हृदय पालट केला तो त्या मंथरेनं केला महाराज, पण मुळात ती अत्यंत विवेकी अशी असलेली स्त्री आहे. हे स्वप्न पाहिल्याचं सांगितल्यावर तिनं योग्य सल्ला दिला दशरथाला. ती म्हणाली, या स्वप्नाचा अर्थ इतरांना कुणाला विचारण्याऐवजी वसिष्ठ महामुनींना आपल्या कुलगुरूंना जाऊन विचारा. पण दुसऱ्या दिवशी सकाळी वसिष्ठांच्या आश्रमात येऊन हे स्वप्न सांगितलं. तेव्हा गुरु बोले, हे दुष्ट स्वप्न, हे स्वप्न चांगलं नाही, अशुभ आहे. गुरु बोले, हे दुष्ट स्वप्न, तरी तीन श्वापदे वधोन, तयाची शांती करोन, स्वप्न दोष सारावा. 3 बली दे, 3 प्राण्यांचं बलिदान कर, त्यांना हा स्वप्न दोष जाईल. आणि म्हणून शिकारीसाठी ते 3 पशु धरण्यासाठी म्हणून दशरथ राजा जो आला, तो राजा सरोवराचे कानडी ओढून बैसे तई तातडी. सरोवराच्या काठावर सावज शोधण्यासाठी म्हणून बसलेल्या दशरथाला संध्याकाळ होऊन गेली तरी सावज मिळालं नाही. पण संध्याकाळच्या वेळा बुड 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 ऐसा तोच आवाज आला. संध्याकाळी कोणीतरी श्वापत पाणी प्यायला आलेला असावं. तो पाणी पिताना, श्वापत पाणी पिताना जसा पाण्याचा आणि त्याच्या जिभेच्या संयोगानं आवाज होतो, तो बुडबुडे निघाल्यासारखा आवाज झाला. आणि तो आवाज ऐकल्या बरोबर दशरथ शर सोडी वेधुनी त्या दिशेला. शर अचूक निघेतो भेदुनी वक्ष जाई, आणि हर हर भगवंता शब्द येतेच ठाई. श्वापत कोणीतरी असावं म्हणून शब्दवेधी बाण मारला दशरथानं. शब्दवेधी म्हणजे लक्ष जरी इकडे असलं ना, ऐकायला आवाज इकडून जर आला तर इकडे पाहत असताना शब्दाच्या दिशेनं मारलेला बाण अचूक ज्याचा आवाज आहे त्याला जाऊन लागेल, त्याला शब्दवेधी बाण म्हणतात. आम्हाला नयनवेधी सुद्धा नेम मारता येत नाही. वाळणावर आलेल्या बकरीला दगड मारावा, तो लागतो रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाच्या टाळक्यात. कुंडली शब्दवेधी बाण सोडला, शर अचूक निघेतो, आणि बरोबर तुंब्यामध्ये वाकून सरोवरातलं पाणी भरून घेणारा. मंडळी 18-20 वर्षाचा तरुण वैश्यकुमार त्या तरुणाच्या छातीला बाण भेदून गेला आणि मोठ्यांदा मेलो मेलो हे भगवंता असा माणसाचा आवाज आला. माणसाचा आवाज ऐकला आणि दशरथाच्या काळजाचा ठोका चुकला. मी पशु म्हणून बाण मारला, पण आवाज तर माणसाचा येतो. ताटकन झाडावरनं खाली उडी मारली. येऊन पाहतो तो रक्ताच्या थारोळ्यात तो तरुण तळमळत पडलेला पाहिला. लगेच त्याची मान आपल्या मांडीवर घेतली. तेव्हा त्यांनी सांगितलं, महाराज काय दैवयोग आहे पहा. मम माता रे माय बाप ताने दे, अंतरू खाली असतील बसले, खाली असतील बसले. अहो कावड त्यांची हे मी काशीला, चाललो तीर्थयात्रेला, आणाया निर्मल वारी. त्याला तहानलं ती म्हणून पाणी आणायला आलो मी आलो या कासारी, लगबग भरुनी झारी. जो परत फिरे
तो तुमचा शर आला आणि या व्रात ऋतुनी बसला. मी एकुलता पुत्र कसा हा झाला मजवरती अवचित आला. महाराज, एकुलता एक मुलगा मी, माझ्या आई वडिलांना माझ्याशिवाय दुसरं कोणी. दशरथ म्हणाला, अरे बाळा, माझ्यासारखा पापी मीच. नाही म्हणले, पापी नाही महाराज, तुमच्या श्रीधर कवींनी वर्णन केलंय राम विजयात, गोड वर्णन केलं. श्रावण म्हणाला दशरथाला, तुमचा बाण मला लागला म्हणून तुम्ही पापी नाही, तुम्ही पुण्यवान. ते कसं काय? अहो, तुमचा बाण जेव्हा माझ्या दिशेनं आला तेव्हा तो साधा आला. कोण्या पुण्यवंताचा बाण करीत आला राम स्मरण. तो बाण येताना सो 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 असा आवाज करीत आला नाही, मग श्रीराम 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 असं म्हणत आला. हृदय निवाले संपूर्ण केले पावन मजलागी. तुम्ही काही करा, माझ्या आई वडिलांना पाणी पाजा. म्हणून दशरथ मंडळी त्याच्या माता पितरांना पाणी पाजायला आल्यावर त्या माता पितरांनी पुत्र निधनाची बातमी ऐकून कळवळून जो शाप दिला, वा माझी रास अमुता गुणी बालनीच्या होशील तू जगतिया सुखी जाण काही. ऐसे वदोनी तेजिले, तू आमचा मुलगा मारला, कोण आहेस राजा? तुला सुद्धा पुत्र विरहाचं जे दुःख आम्ही तळमळून सोसतोय ते दुःख सोसत तळमळत मरावं लागेल असा शाप दिला. आणि असा शाप देऊन दोघांनी प्राण सोडले. दशरथाने परत येऊन वसिष्ठांना सांगितलं, महाराज करायला गेलो काय? आणि खरंच स्वप्नाची शांती करायला 3 श्वापद मारायला गेलो आणि खरंच 3 माणसांना मारून आलो. मग आता म्हणाले, हययज्ञं सकल पापनाशनं कुरुते. अश्वमेध कर म्हणले. म्हणून वर्षभर अश्वमेध यज्ञ केलाय, त्याची प्रक्रिया वर्षभर सुरू राहिली. आणि वर्षभर दशरथ आणि त्याच्या 3 राण्या व्रतस्थ आहेत महाराज. तिघांनीही ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलंय. सीमित अन्न सेवन करून उपोषणाचं पालन केलंय, उपवासाचं पालन केलंय. त्याच्यानंतर पुढे कामेष्टी आहे, ती पुत्र कामेष्टी. आधी वर्षभर यज्ञ, त्याच्यानंतर कामेष्टी. एवढा सगळा काळ दशरथ आणि त्याच्या राण्या व्रतस्थ आहेत, तपश्चर्या करतायत. लक्षात ठेवा, तपश्चर्या केल्याशिवाय कुलदीपक जन्माला येत नाहीत. सगळीकडे बघा, कुलदीपक जे जन्माला आले त्यांच्या माता पितरांची काही ना काहीतरी तपश्चर्या. अगदी विवेकानंदांच्या आईची सुद्धा काहीतरी तपश्चर्या आहे. त्याप्रमाणे कामेष्टी झाली. अग्निनारायण प्रसन्न होऊन मंडळी त्यांनी प्रसाद दिलाय आणि सांगितलं, राजा तुझं मनोरथ पूर्ण होईल. राजा मनाशी विचार करतो, या प्रसादानं माझं मनोरथ पूर्ण होईल. पण ते मनोरथ पूर्ण होण्याकरता म्हणून त्यांचा शापही कारणीभूत आहे. म्हणून राजा मनी हर्ष विषाद मानी, त्याला आनंदही झाला आणि 3 हत्या घडल्याचं वाईटही वाटलं. त्या पायस प्रसादानं 3ही राण्या मंडळी गर्भवती राहिल्या आणि त्यांना डोहाळे व्हायला लागले. कौशल्यला विचारलं, तुला काय वाटतं? काय वाटतं म्हटल्याबरोबर हिरवी शांत असणारी कौशल्यात चौताळली, ताडकन उभी राहिली, आविर्भाव करू लागली आणि ती म्हणाली, आणारे धनुष्य मारीन रावणा, मारीन रावणा, आणारे धनुष्य मारीन रावणा, मारीन रावणा, मारीन रावणा. दास हनुमाना, हनुमाना हो, दास हनुमाना, हनुमाना, मेळ
मेळवीन मेळवीन आणारे धनुष्य मारीन राग मारीन प्रत्येकीला होणारे डोहाळे त्यांच्या पोटी पुढे जन्माला आलेली जी बालक आहेत त्यांच्या गुणाप्रमाणे होऊ लागले. याची फार चर्चा करण्याचं आपल्याला काही कारण नाही. आईच्या डोहाळ्यावरनं मूल कोणत्या स्वभावाचं होणार हे ओळखता येतं. त्याप्रमाणे त्या तीनही राण्यांना डोहाळे झाले आणि महाराज हा मंगलकाल सुरू झाला. हो, आणि या मंगल काळामध्ये दिवस भरत आलेत. दिवस भरत आलेत तीनही राण्यांचे आणि तीनही राण्यांचे दिवस भरत येऊन आजचा दिवस उगवला. त्रेती सावधासा त्रेती तारण शुक्ल पक्ष नवमी चंद्राची वासरी योगी शुक्ल पुनर्वसूच दिवसा माध्यान्न का देहरी कौसल्या उदयी चतुर्भुज हरी आले अयोध्यापुरी त्या रूपा त्यजुनी द्विबाहु प्रकटे श्रीराम आयुष्यापरी राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय जय श्री राम 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की मोठ्यांदा गजर करा सगळ्यांनी.